ढोल ताशांचा गजर, गणपती बाप्पा मोरयाचा जयघोष, घराघरातून येणारा मोदकांचा सुगंध आणि वातावरणात भरून राहिलेला एक वेगळाच उत्साह. असंच चित्र असतं ना आपल्या लाडक्या गणपती बाप्पाच्या आगमनाचं. आपण अत्यंत श्रद्धेने आणि उत्साहाने बाप्पाला घरी आणतो, त्याची सजावट करतो, आरती करतो. पण या सगळ्यात आपण त्याची स्थापना शास्त्रानुसार करतो का? तुम्हाला माहित आहे का की गणपतीची मूर्ती कोणत्या दिशेला तोंड करून ठेवावी, तिची सोंड कोणत्या बाजूला असावी आणि प्राण प्रतिष्ठा करण्याची योग्य वेळ कोणती? या प्रत्येक गोष्टी मागे एक शास्त्र आहे. यात झालेली एक लहानशी चूक सुद्धा घरात येणाऱ्या सकारात्मक ऊर्जेमध्ये अडथळा आणू शकते. गणपतीची मूर्ती खरेदी करताना कोणत्या गोष्टी लक्षात घ्याव्यात? घरच्या घरी प्राणप्रतिष्ठा आणि स्थापना करण्याची सर्वात सोपी आणि योग्य पद्धत कोणती? बाप्पासाठी आरस करताना कोणत्या रंगाचा आणि वस्तूंचा वापर करावा आणि आरती करताना होणाऱ्या सामान्य चुका कोणत्या? चला या गणेश चतुर्थीच्या निमित्ताने शास्त्रानुसार बाप्पाच्या स्वागताची परिपूर्ण तयारी कशी करायची हे समजून घेऊया. पण त्याआधी व्हिडिओला एक लाईक नक्की करा. बाप्पाच्या सेवेची सुरुवात होते ती मूर्ती निवडण्यापासून. मूर्ती निवडताना काही गोष्टी लक्षात घेणे महत्वाचे आहे. शक्यतो मूर्ती ही शाडूच्या मातीची असावी, कारण ती पर्यावरणपूरक असते आणि तिचे विसर्जन सहजपणे होते. घरात स्थापना करण्यासाठी डाव्या सोंडीची मूर्ती सर्वोत्तम मानली जाते, कारण तिची पूजा अर्चा करणे सोपे असते आणि ती लवकर प्रसन्न देखील होते असा विश्वास आहे. मूर्ती हे बसलेल्या अवस्थेत म्हणजे आसनास्थ असावी, कारण बसलेली मूर्ती घरात स्थिरता आणि आशीर्वादाचा वास दर्शवते. मूर्तीच्या हातात मोदक आणि सोबत तिचे वाहन हुंदीर असायलाच हवा. या वर्षी 2025 मध्ये गणेश चतुर्थी 27 ऑगस्ट बुधवारी येत आहे. या दिवशी गणपती स्थापनेसाठी सकाळपासून दुपारपर्यंतचा मुहूर्त अत्यंत शुभ मानला जात आहे. या शुभ मुहूर्तावरच बाप्पाची स्थापना करावी, जेणेकरून घरात सुख, समृद्धी आणि शांती नांदेल. आता प्राण प्रतिष्ठा आणि स्थापनेची सोपी पद्धत पाहूया. बाप्पाची मूर्ती घरी आणताना ती एका स्वच्छ वस्त्राने झाकून आणावी. घरात स्थापना करण्यापूर्वी पूजेची जागा स्वच्छ करून तिथे एक चौरंग किंवा पाट मांडावा. त्यावर लाल रंगाचे वस्त्र अंथरा आणि त्यावर थोड्या अक्षता म्हणजे तांदूळ ठेवून मूर्ती स्थापित करा. मूर्तीचे तोंड उत्तर किंवा पूर्व दिशेला असावे. यानंतर सर्वात महत्वाचा विधी असतो तो म्हणजे प्राण प्रतिष्ठा. याचा अर्थ आहे मूर्तीमध्ये देवत्वाला आणि प्राण शक्तीला आमंत्रित करणे. याची एक सोपी पद्धत म्हणजे मूर्तीवर गंगाजल किंवा शुद्ध पाणी शिंपडावे. त्यानंतर आपल्या उजव्या हाताची बोटे मूर्तीच्या हृदयाला स्पर्श करून ओम गण गणपते नमः या मंत्राचा 11 वेळा जप करावा आणि बाप्पाला प्रार्थना करावी की हे गणराया, आपण या मूर्तीत वास करून आमची सेवा गोड मानून घ्यावी. यानंतर गणपतीला गंध, अक्षता, जास्वंदाचे फूल आणि 21 दुर्वांची जुडी अर्पण करून पहिली पूजा करावी. आता आरस आणि सजावटीचं पाहूया. काय करावे, काय टाळावे हे देखील सांगणार आहे. गणपती बाप्पासाठी आपण जी सजावट किंवा आरस करतो ती सात्विक आणि प्रसन्न वातावरण निर्माण करणारी असावी. शक्यतो सजावटीसाठी नैसर्गिक वस्तूंचा जसं की खरी फुले, आंब्यांची किंवा अशोकाची पाने, केळीचे खांब यांचा वापर करावा. थर्मोकॉल आणि प्लास्टिकच्या वस्तू टाळाव्या. सजावटीमध्ये पिवळा, लाल, केशरी आणि हिरव्या रंगाचा वापर करणे शुभ मानले जाते. काळा किंवा गडद निळ्या रंगांचा वापर पूजेच्या ठिकाणी टाळावा. पूजेच्या ठिकाणी पाण्याने भरलेला एक कलश, त्यावर नारळ आणि आंब्याची पाने ठेवून स्थापित करावा. हे कलश मांगल्याचे आणि समृद्धीचे प्रतीक आहे. सजावट करताना ती खूप भडक किंवा गोंधळात टाकणारी नसावी. ती शांत आणि पवित्र वाटली पाहिजे, जिथे बसून आपले मन पूजेमध्ये तल्लीन होईल. आता आरतीचे शास्त्र, नियम आणि योग्य पद्धत पाहूया. आरती हा आपल्या भक्तीचा आवाज थेट देवापर्यंत पोहोचवण्याचा एक मार्ग आहे, पण ती करताना काही नियम पाळणे महत्वाचे आहे. आरती दिवसातून 2 वेळा सकाळी आणि संध्याकाळी शक्यतो एका ठराविक वेळेतच करावी. आरती सुरू करण्यापूर्वी शंखनाद करावा, ज्यामुळे वातावरणातील नकारात्मक ऊर्जा दूर होते. आरती करताना आधी सुख करता दुःख हरता ही गणपतीची मुख्य आरती करावी. त्यानंतर शंकराची लवलवती विक्राळा आणि देवीची आरती म्हणावी.
आरती खूप वेगाने किंवा चुकीच्या शब्दात म्हणू नये. तिचा अर्थ समजून शांतपणे आणि तालासुरात म्हणावी. आरतीच्या ताटातील दिव्यामध्ये 1, 3 किंवा 5 अशा विषम संकेत वाती असाव्यात. देवासमोर गोलाकार पद्धतीने आरती फिरवावी आणि आरती वेळी घरातल्या सर्वांनी उभे राहून आपला आदर व्यक्त करावा. शेवटी घालीन लोटांगण म्हणून देवाच्या चरणी नतमस्तक व्हावे आणि मंत्र पुष्पांजली अर्पण करावी. बाकी तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंट मध्ये नक्की सांगा आणि प्रणिताच विश्वाला आता सबस्क्राईब करा.